नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. खूप दिवसाच्या नंतर व्लॉग बनवतोय. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व चांगलेच असाल. हे जे लोकेशन आहे हे आहे लोणावळा. आणि मित्रांनो, मी लोणावळ्याला आलो आहे म्हणजे शूटसाठी आलो गाण्याच्या. तर कशा प्रकारे आम्ही आता गाण्याचं शूटिंग करणार आहे आणि काय काय म्हणजे मजा येणार आहे, सर्व बिहाइंड द सीन मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आणि सौरभ दादा आणि राहुल दादा मला घेण्यासाठी आलेत आणि आता आपण इथून जाणार लोकेशनवरती. आपण कुठे जाणार दादा आता? पवनानगर मध्ये. हां, पवनानगर. तिथं म्हणजे विला वगैरे बुक केलेला आहे. येस विला. आणि दादा हे प्रोफेशनल डान्सर आहेत, म्हणजे गाण्यामध्ये आता डान्सिंग मला पण शिकवणार आणि ते पण करणार आहे. तर फक्त दादा फक्त जास्त अवघड स्टेप नका घेऊ, कारण की मला काही जमत नाही. फायनली मित्रांनो, मी पोहोचलो आहे आता विलावरती. सृष्टी विला आहे. आणि जसे की मला घ्यायला आले होते राहुल सर आणि सौरभ सर. तर आता आम्ही तो पोहोचलो आहे. राहुल सर, बोला काहीतरी दोन शब्द. ॲक्च्युली आम्ही विलावर पोचलेलो आहे. आम्ही सरांना आता फर्स्ट टाईम भेटलो आम्ही कामशेतमध्ये. सर मुंबईवरनं आलेले आहेत आणि इथून पुढे दाखवतो तुम्हाला आम्ही विला वगैरे कशी आहे काय आहे. सूरज, सूरज 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 आमचे सूरज भाऊ फक्त झोपा काढतात, फक्त झोपतायत. इथं बघा गाणे म्हणतायत. बसण्याची पोझिशन बसून आणि याच्यानंतरची एक स्टेप आहे आणि ती पण लय सिंपल आहे, फक्त अवघड दिसते आणि एवढी हार्ड नाही. फक्त करा, ती झाली ना 5, 6, 7. आता जेवढे काउंट फास्ट वाटणार तेवढे फास्ट मध्ये करून घ्यायचे. 1, 2, 3 गो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अगेन बॅक. सो फ्रेंड्स, आता तुम्ही बघितलं का आम्ही प्रॅक्टिस करत होतो. अंधार पडलाय, व्हिडिओ काढणं बंद केला होता, परंतु प्रॅक्टिस काय थांबली नाही आहे. आम्ही इकडे वरती येऊन प्रॅक्टिस करत आहे. एकदम हालत खराब झाली आहे. आणि राहुल सर पण खूप मस्त. आणि परफॉर्मन्स माझा बरोबर होत नाहीये. होतो पार्टनर चुकीचा होतोय तर कधी मी चुकीचा होतोय. मला काहीच कळत नाही. व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हीच विचार करा कोण चुकतोय कोण नाही. कमेंट मध्ये सांगा. आणि कमेंट मध्ये नाही बराबर करतात राहुल सर, फक्त एवढं कुठे कुठे ते समोर पार्टनर. थोडंसं कसं असतं, ऍक्च्युली नवीन पार्टनर आहे, आम्ही कधी भेटलो नाही. तर त्यावेळेस स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण भेटतो तर त्यावेळेस कसं होतं, दोघांमध्ये अंडरस्टँडिंग जे असते त्या अंडरस्टँडिंग लवकर होत नाही. तर त्याच्यामुळं काय होतं, कधी हा पुढचा व्यक्ती चुकतो, कधी मी चुकतो. तर ह्या गोष्टींमुळे खूप नाही का, आणि तुमच्या बॉन्डिंग होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मित्रांनो, तुमच्या माहिती करून सांगतो की राहुल सर क्लासेस पण घेतात डान्सचे. त्यांचे क्लासेस पण आहेत, माहिती का. म्हणजे प्रोफेशनल डान्सर आहेत, माहिती का. एकदम मस्त डान्स करतात सर. आणि त्यांच्याकडून मला खूप काही ते सर आणि सौरभ सर दोघांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप काही शिकवत आहे मला ते. सो मच. आणि थँक्यू सो मच सर. तुमच्याकडून मला खूप काही शिकायला भेटते आणि तुम्ही मला एवढं समजून घेऊ राहिले, माझं चुकू राहिलं. नाही नक्की नक्की. पण एक बोलेल, जसं की सूरज सरांनी कधी डान्स केला नाही सूरजनी, पण जसं आता गणेश कोरिओग्राफी करतोय. गणेश आम्ही दोघं जण सोबत कोरिओग्राफी केलेली आहे, सोबत डान्स केला आहे स्वतः स्टेजवर. आणि सगळ्यात एक गोष्ट की जसं म्हणजे सांगेल, हा ठीक आहे, जसं होत नाही. प्रत्येक कुठलाही व्यक्ती असेल ज्याला डान्स कधी त्यांनी केलाच नाहीये, त्यालाच डान्स ज्यावेळेस स्टार्टिंगला डान्स शिकवेल तर तो चुकणारच. पण एक गोष्ट लक्षात, सूरजला जसं स्टेप सांगतो तसं तो फॉलो करतो. तसं थँक्यू सर. हा, मी चुकतोय आज. माझं जो पार्टनर आणि मी तो ते नाहीये तिथे मॅम, पण आमचं चुकतंय, पण यांचं चुकत नाहीये. हे मी आश्चर्य. एवढे दिवस 7-8 वर्ष झाले डान्स करतोय, पण माझं म्हणजे ते कॉर्डिनेशन नाही होते. ते सगळं चुकतंय. स्टेप पण चुकतायत. आता काय चुकतंय मला काय कळत. कारण का काय होते, डायरेक्ट डान्स मला नाही वाटत त्यांना हे होते. स्टेप काय असतात किंवा काय कसं असते, पाय कुठे पण झोपी मैत्रिणी मागून आले, चालत चालत डान्स करतात नाही का, आणि नंतर फुल मग डान्स मध्ये आले. कसं वाटतंय? कळलंय. जे म्हणतो ना आपण की डायरेक्ट इन नाही करायचं आपल्याला त्याच्यात.
एकदम नॉर्मल डान्स करत करत मग आपली झालाय ना फ्रेम डायरेक्ट चेंज होणार आहे. कशाला? असं येतो ना तिथं पण टर्न मारतोयच ना, तर तो असं पुढे मागे करण्यामध्ये मुवमेंट चुकत असेल तर ही सोपी होईल. म्हणजे फक्त तर मित्रांनो, आज आहे आमचा शूटिंगचा दिवस. आम्ही लोकेशनवरती आलो आहे आणि ह्या गाण्याची सिंगर, प्रोड्युसर, डायरेक्टर सगळे म्हणजे आमचे अमरदादा. आणि अमरदादांनीच मला या गाण्यासाठी इकडे बोलवलं आहे आणि अमरदादांनी मला संधी दिली. तर अमरदादाचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आता आम्ही इथं शूट करतो आहे, परंतु खूप ऊन आहे आणि उन्हामुळं आमच्या ज्या हिरोईन आहेत, डान्सर हिरोईन, त्या खूप कंटाळल्यात. खूप ऊन लागते. 2 शब्द बोला माझ्याबद्दल. खूप छान आहे स्वभाव पण आणि डान्स पण एकदम. थँक्यू सो मच. त्याचं पेमेंट तुम्हाला भेटून जाईल. लॉंग मध्ये ओपन करतो, लॉंग मध्ये मित्रांनो, तुम्ही माझा लुक कसा आहे या गाण्यामध्ये, आणि आमच्या अमित सर जे डायरेक्टर आहेत, खूप मस्त डायरेक्ट करत आहे मित्रांनो सॉन्ग ते. आणि आमचा अर्ध्याच्या वरती सॉन्ग झालेला आहे, आता शेवटचं कडवं बाकी आहे. खूप मस्तपैकी आम्ही सॉन्ग बनवलं आहे आणि लोकेशन पण खूप मस्त आहे, एकदम मस्त सेट तयार केलेला सेट. हा, नैसर्गिक सेट आहे ना. मावळ तालुक्यामध्ये हे खूप सौंदर्य दिलेलं आहे देणगी म्हणून. हां हां हां, खूप छान आहे. खूप छान आहे. तर नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघत आले
आता आमचा शेवटचा सीन आहे. इथं आम्ही आलो आहे रेस्टॉरंटवरती, मॅडम आणि आम्ही सर्व आहे तिथे. आणि आता शेवटचं सीन इथे आम्हाला शूट करायचं आहे. आता 8 वाजलेत आणि हे बघा मित्रांनो, सगळी तयारी चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तयारी चालू आहे. आणि याच्यानंतर आमचा पॅकअप होणार आहे मित्रांनो. आणि बघा आता याचं पण बँडचं सीन तुम्हाला दाखवतो आम्ही. आता जे शूट करणार आहे त्याचं पण बँडचं सीन दाखवतो आणि त्याच्यानंतर पॅकअप होणार आहे मित्रांनो. तर भेटू तुम्हाला आता हे सीन झाल्याच्या नंतर. हॅलो मित्रांनो, तर फायनली आमची शूटिंग कंप्लीट झाली आणि ह्या आमच्या बॅगा वगैरे आम्ही पॅक केल्यात. आता घरी चाललो. रात्रीचे वाजलेत 12. आता इथून ट्रेन वगैरे पकडायची आहे आणि जाऊ आता घरी. इथपर्यंत बाबा तुम्ही व्लॉग बघितला, थँक्यू सो मच मित्रांनो. आणि गाणं पण बघा आणि असा सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.